नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ डॅश डॅश वर्षाचा असतो। हा 5 वर्षाचा असतो। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र हा 36 जिल्ह्यांनी बनलेला आहे, जे डॅश डॅश विभागात विभागलेले आहे। 6 विभागात विभागलेले आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते ॲसिडचे वैशिष्ट्य नाही? याचं उत्तर आहे लाल लिटमस निळ्यामध्ये बदलतात। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे एकूण प्रदूषणाच्या तुलनेत आदिवासी प्रदूषणाची टक्केवारी सुमारे डॅश डॅश आहे। याचं उत्तर आहे 9.35%। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी नाईट पदाचा त्याग केला? याचं उत्तर आहे जालियनवाला बाग हत्याकांड। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात चक्रधर उत्सवाचे आयोजन केले जाते? आता ऑप्शन काय दिलेले आहे? मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, छत्तीसगड। तर याचं उत्तर आहे छत्तीसगड। छत्तीसगड या राज्यात चक्रधर उत्सवाचे आयोजन केले जाते। पुढचा प्रश्न, जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या वर्षी उद्दिष्ट ठराव मांडला होता? त्यांनी 1946 साली उद्दिष्ट ठराव मांडला होता। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 याला उद्देशपत्र संविधान सभेत सादर केला। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या काळात महानुभाव पंथ आणि वारकरी चळवळ महाराष्ट्रात उदयास आली? याचं उत्तर आहे यादव काळ। पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे? छत्रपती संभाजी महाराज यांचे बुद्धभूषण हे साहित्य आहे। भावार्थ रामायण हे संत एकनाथ यांचे आहे। शिवभारत हे परमानंद यांचे आहे आणि भावार्थ दीपिका हे संत ज्ञानेश्वर यांचे साहित्य आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खनिजाची जोडी महाराष्ट्रातील जिल्ह्यात आढळते? आता कोळसा हे नागपूर आणि लोह खनिज सिंधुदुर्ग। तर याचं उत्तर आहे 1 आणि 2 दोन्हीही। पुढचा प्रश्न, भगतसिंग आणि BK दत्त यांनी केंद्रीय विधानसभेत कोणत्या दिवशी बॉम्ब फेकला? यांनी 8 एप्रिल 1929 साली विधानसभेत बॉम्ब फेकला। आता मित्रांनो, तुम्ही कन्फ्यूज होताल कुठं 1930 आणि 1929, तर हा तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवावं लागेल। 8 एप्रिल 1929ला भगतसिंग आणि BK दत्त यांनी केंद्रीय विधानसभेत बॉम्ब फेकला। कधी फेकला? 8 एप्रिल 1929ला। लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात आहे? आता ऑप्शन काय आहे? औरंगाबाद, अमरावती, नंदुरबार आणि गडचिरोली। त्याचं उत्तर आहे नंदुरबार या जिल्ह्यात सर्वात कमी आहे। थँक्यू फ्रेंड्स, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।